दिनांक 24 रोजी आपल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित होती. आमचा पहिला प्रश्न हा आहे की आपण जो काही करारनामा ज्या प्रायव्हेट कंपनीशी केलेला आहे त्या कंपनीने तुम्ही त्यांच्याशी करार केल्यानंतर आपल्याला आपली सर्वसाधारण सभा घेण्यासाठी आपल्याला त्यांनी जागा पण उपलब्ध करून दिली नाही का? किंवा आपल्याला कारखान्याच्या आवारात आतापर्यंतच्या सर्वसाधारण सभा झालेल्या आहेत त्या आपल्याला घेऊ द्यायला त्यांनी जागा पण उपलब्ध करून दिली नसेल तर मग या कराराबद्दल साशंकता निर्माण होते. तुम्ही म्हणतात किंवा तुम्ही गोंधळ करताय. आम्ही फक्त 5 लोक जे आम्ही या व्हिडिओमध्ये दिसतो आम्ही फक्त 5 लोक होतो. शाळा त्यांची, ग्राउंड त्यांचं, हॉल त्यांचा, स्टेज त्यांचं आणि तिथं उपस्थित 500-600 शेतकरी जे होते ते आलेले शेतकरी देखील त्याच्यापैकी बहुतांशी लोक त्यांचेच. आणि त्याच्यामध्ये आम्ही फक्त 5 लोक अत्यंत सौजन्याने आणि शालीनतेने आम्ही त्यांना प्रश्न विचारण्याचा आदरणीय गोपाल वकिलांनी त्यांना प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात केली. आणि तितक्यातच आदरणीय आमदार महोदयांनी त्रागा करायला सुरुवात केली, चिडायला लागले. काल त्यांनी स्टेटमेंट दिलं की मी का चिडलो आणि त्याच्यावरच आम्हाला हे उत्तर द्यायचं होतं की आम्ही एकदम सरळ मार्गाने आपल्याशी, लोकशाही मार्गाने आपल्याशी बोलत असताना आपण जे काही चिडला हे संबंध महाराष्ट्राने बघितलं. तसं बघायला गेलं तर ह्या कारखान्याचे संस्थापक ज्यांची आज खऱ्या अर्थाने आठवण येते स्वर्गीय दादासाहेब शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली देखील मागच्या 20-25 वर्षामध्ये अनेक जनरल मिटिंगा सभा झाल्या आहेत आणि 1-2 मिटिंगा तर अशा झाल्या होत्या की यांचेच एक कार्यकर्ते यांनी आता अक्षरशः दादासाहेबांना एका कॅबिनमध्ये अक्षरशः कोंडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर एका महाशयाने तर विषाची बाटली आणली होती. तरी देखील आदरणीय शिवाजीराव दादा कुठेही त्यांनी असा चिडचिड केली नाही, कुठेही त्यांनी संताप व्यक्त केला नाही. त्यांनी उपस्थित असलेल्या लोकांना समर्पक उत्तर दिले आणि त्यांनी असलेल्या शेतकऱ्यांना, कामगारांना आपल्या उत्तरातून त्यांचं शंकांचं निरसन देखील केलं. हा तालुका आपला सृजनशील तालुका आहे, शालीन जपणारा सुसंस्कृत तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जो काही लोकप्रतिनिधी असतात आम्ही ते दिवशी जे काही चित्र बघितलं ते चित्र अतिशय विदारक होतं आणि उलट आमच्यावर अजून आरोप करायचे की तुम्ही तो गोंधळ घालताय. आपण संपूर्ण व्हिडिओ जर बघितले तर तालुकावासियांना माझं आव्हान आहे की आपण त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये अक्षरशः गोपाल वकील साहेबांना त्यांचा एक PA अक्षरशः घेऊन जातोय हात धरून मागे. तर ही कुठली हुकुमशाही आहे? ही कोणती बेबंदशाही आहे? हा प्रश्न आम्हाला पडलेला दिसतोय. आणि साधा प्रश्न आहे की ॲग्रीमेंटबद्दल विचारणं किंवा आपण जे काही गुपचूप सभासद करत आहात, जे काही आम्हाला माहीत पडलंय आम्ही त्या शंकांचं निरसन करणं तुमचं काम होतं. त्यांनी आम्हाला जे सांगितलं की तसं सभासद वगैरे नोंदणी होत नाही, पण अजून देखील अधिकृत माहिती येते आहे की बुवा प्रायव्हेट संस्थेचे कर्मचारी, स्वतःच्या संस्थेचे कर्मचारी त्या याच्यात सभासद केले जात आहेत. पण याच्यामध्ये खरा अर्थ, मूळ कारण बघा, 17,000 सभासद हे गेल्या 50 वर्षापासून आहे, त्यातले बहुतांशी सभासद आपले मयत झालेले आहेत. तर कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये त्यांच्या वारसांना पुढे त्या सभासद यादीमध्ये घ्यावं लागतं आणि खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकरी तो आहे का नाही हे त्याच्यामध्ये नमूद करावं लागतं. आणि म्हणूनच हा कारखाना आम्हा सर्वांचा आहे. आपण म्हणतात की 5 रुपये 10 रुपये, आम्ही देखील अनेक विकास कामं आणले. 2016-17 मध्ये देखील आम्ही शिरपूर शहरामध्ये अंबिकानगरमध्ये आम्ही तिथं आमच्या मराठा बांधवांचं समाज मंगल कार्यालयासाठी निधी आणला. 1 नंबर वार्ड 2 नंबर प्रभागामध्ये आम्ही मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून आम्ही वॉल कंपाऊंड, ओपन स्पेसला वॉल कंपाऊंडचे निधी आणले. आणि आपण सांगतात की विरोधक फक्त आरोप करतात. अहो, गेल्या 1.5 वर्षापूर्वी ठक्कर बापा योजनेचे आलेले जो काही निधी आमच्या लोकांनी मंजूर करून आणला होता त्या निधीला आपण थांबवण्याचं काम, आपलं पत्र आपण दिलेलं आहे की हा निधी मिळावा नाही अशी देखील तालुक्यात चर्चा आहे. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी, आमच्या लोकांनी तो ठक्कर बापा निधी मंजूर करून आणला असताना आपण त्याला थांबवण्याचं काम केलं आहे. म्हणून आपल्याला कुठलाही अधिकार उरत नाही की आपण काय करत आहात असं. म्हणून आदरणीय आमदार महोदयांना, आणि आम्ही इलेक्शनला आम्ही देखील घाबरणारे लोक नाही आहेत. ते म्हणतात की आम्ही इलेक्शनला घाबरत नाही, आम्ही देखील इलेक्शनला घाबरत नाही. जय आणि पराजय या लोकशाहीच्या मोठ्या उत्सवामध्ये म्हणजे इलेक्शनमध्ये तुम्हाला जय पराजय याला सामोरं जावं लागत असतं आणि ते आम्ही स्वीकार करतो. पण ती प्रक्रिया राबवली गेली पाहिजे. गेल्या 8-9 वर्षापासून निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही कारखान्याची आणि जे काही सहकारी प्रकल्प आहे आपण सुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. काही तालुक्यामध्ये असं चित्र आहे की विरोधक आणि प्रस्थापित एकत्र येतात आणि तो कारखाना किंवा तो जो काही आपला संस्था आहे तिला उभं करण्याचं काम सर्व शेतकरी कामगार मिळून करत असतात. म्हणून माझं आदरणीय आमदार महोदयांना विनंती आहे की आपण देखील याच्यात पहल करूया. 5 रुपये काय सांगतात, आम्ही सगळ्यांनी मिळून 5-50 लाख 5 कोटी जे काही निधी असेल आपण सर्वांनी भागभांडवल गोळा करूया आणि आपण देखील त्याला सुरू करण्याचा प्रयत्न करूया. सर्व प्रायव्हेट उद्योग एकदम जोरात चालतात आणि सहकारी उद्योग सर्व कोमात आहेत. हे देखील एक विदारक चित्र आपल्याला तालुका बघतोय. म्हणून फक्त विकास याच्या नावावर हे चालणार नाही. तालुक्यातले सहकारी प्रकल्प देखील सुरू झाले पाहिजे आणि ते सहकारी तत्वावर सुरू झाले पाहिजे. हाच आमचा एक उद्देश होता. त्या दिवशी आम्ही कुठलाही गोंधळ केलेला नाही. तालुकावासियांनो, आपण सर्व बघितलेलं आहे गोंधळ कोणी केला.
आणि कोण करत होतं आणि तिथं अरेरावी देखील कोण करत होतं आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कशी वागणूक देत होते हे संपूर्ण चित्र तालुक्याने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय. आजचा उद्देश एकच की आपण जे काही उत्तर दिलं त्याला आमचं देखील हे उत्तर आम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांसमोर मांडत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.